नमस्कार, ओजस्वी किचनमध्ये मी तेजश्री, मी ओजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. तर मग वेळ न घालवता आपण चिकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मोठे 2 कांदे मी चिरून घेतले, उभे काप करून घेतले, सुकं खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 मोठे चमचे इथे मी तीळ घेतलेत. तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आपण तीळ परतून घेणार आहोत. मध्यम आचेवरती थोडासा रंग बदलेपर्यंत तीळ परतून घ्यायचे आहेत. तर हेच तीळ आहेत ज्यामुळे आपली भाजी चांगली मिळून येते आणि तिळामुळे भाजीला टेस्टही छान येते आणि भाजी मिळूनही येते. आणि त्याच पॅनमध्ये आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत. लालसर रंगावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि खोबरं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला एकदम मस्त तयार होतो. तुम्ही पाहू शकता एकदम लालसर रंगावरती मी हे खोबरं भाजून घेतलं. आता त्याच पॅनमध्ये आपण कांदा घातला आहे आणि कांदासुद्धा चांगला लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय कांदासुद्धा इथे चांगला भाजून घेतला. आता यामध्येच लसूण आणि आलं मी घालत आहे आणि थोडंसं आपण हे परतून घेणार आहोत. आता याला काढून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड झाल्यावर भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं. यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आहेत, तसेच कोथिंबीर घालायची. थोडंसं पाणी घालून हे मिक्सरवरती याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं वाटण बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि तसेच इथे मी 1.5 चमचा हळद घालत आहे. तर ह्याला चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आणि असं याला मिक्स करून घेऊयात. तर मीठ आणि हळद थोडीशी जास्तच घालायची, म्हणजे हे चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर मीठ आणि हळद छान मुरते या पीसमध्ये आणि पीसला खूप छान चव येते. तर आता कुकरमध्येच आपण करणार आहोत. तर कुकरमध्ये मोठे 2 चमचे मी तेल घातलं आणि सुरुवातीला याच्यासोबत जी चरबी दिली जाते ती थोडीशी परतून घ्यायची आणि ती फुलल्यानंतर मग आपण बाकीचं जे मटण आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. याला मी 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करायसाठी ठेवलं होतं. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं. बघा, मी म्हटलं होतं की कुकरमधलं मटण टेस्टी कसं बनवायचं, तर त्यासाठी लगेच झाकण ठेवून त्यात पाणी ओतून शिजायला नाही ठेवायचं. तर त्याआधी आपण त्याच्यावरती ताट ठेवणार आहोत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी गरम होऊ द्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर जे मटण आपण शिजवायला ठेवलं होतं त्याला आतून पाणी सुटलेलं आहे मिठाचं. तुम्ही बघू शकताय. पाणी लगेच ओतणार नाही आहोत. आणखी थोडा वेळ त्याला परतून घेऊन मग ताट आणखी त्याच्यावर ठेवलं. 1-2 ते 3 वेळा ही प्रोसेस करायची आहे आणि नंतर मग यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. थोडंसं पाणी घातल्यानंतर आणखी ते ताट त्याच पद्धतीने आपण कुकरवरती ठेवणार आहोत. आणि आता तुम्ही पाहू शकताय यामुळे काय होतं, तर जे मीठ असतं ते एकदम पीसमध्ये छान मुरलं जातं, उतरतं आणि मग पीस आपल्याशी आळणी किंवा बेचव लागत नाहीत. त्याला एकदम चांगली चव येते. आणि आता आपण गरम पाणी यामध्ये घातलं तर मटण शिजेल इतपत गरम पाणी यामध्ये घालायचं. आता कुकरचं झाकण लावूयात आणि याला 7-8 शिट्ट्या काढून घेऊयात. तर इथे 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतला. कुकर थंड करून घेतला आणि तुम्ही पाहू शकताय हे जे मिठाचं पाणी आहे आणि मटण आपलं एकदम चांगलं शिजले. आणि शिजलंय बघताना जे हाडाचं मटण असतं ते बघायचं, म्हणजे मटण शिजलंय का नाही ते आपल्याला कळतं. तर हे मटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. सुक्कं बनवणार आहोत त्यामुळे एका पॅनमध्ये मी तेल घातलं आणि जो आपण मसाला वाटण केलं होतं ते घातलं. याला थोडंसं परतून घेऊयात. आधीच आपण खोबरं, कांदा भाजून घेतल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही. यामध्ये थोडंसं मी गरम मसाला, लाल तिखट आणि काळं घरगुती तिखट घातलं. थोडंसं याला परतून घेतलं. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी जे असतं ते घालायचं, म्हणजे मसाला आपला करपला जात नाही. आणि तुम्ही पाहू शकताय चांगला मसाला भाजला, तेल चांगलं सुटलं की मग आपण हे सुक्कं मटण यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात.
एकदम मस्त टेस्ट येते आणि मसाल्यामध्येच आपण काय काय वापरले तुम्ही, त्यामुळे याला एक्स्ट्राचं आणखी काही घालायची गरज नाही. त्यामुळेच खूप छान चव येते. थोडंसं 1-5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकताय मस्त एकदम सुक्खं मटण आपलं इथे तयार आहे. तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेलच. तर एकदम मस्त सुक्खं मटण इथे आपलं तयार आहे. वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घातली. परत त्याला मिक्स करून घेतलं आणि इथे आपलं सुक्खं मटण तयार आहे. आता आपण लगेच याचा रस्सा बनवून घेऊयात. आता एका पातेल्यामध्ये मी 4 चमचे मोठे 4 चमचे तेल घालत आहे. तर थोडंसं तेल आपल्याला जास्त लागतं आणि जे वाटण शिल्लक राहिलेलं आहे ते वाटण मी यामध्ये घालते आणि हे वाटण आपल्याला 4-5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. जसं की हे वाटण कांदा खोबरं भाजून घेतल्यामुळे याला कांद्याची वास कच्ची राहत नाही किंवा खोबऱ्याची कच्ची वास राहत नाही. यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट, काळं तिखट घालायचे. मी 2 चमचे काळं तिखट घातलं, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. याला मिक्स करून घेतलं. आता मसाला करपू नये म्हणून थोडंसं हे जे आपण मिठाचं सूप किंवा पाणी काढलं होतं ते घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय म्हणजे मसाला आपला करपला जात नाही. चांगलं तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे घालते ज्वारीचं पीठ, कारण ज्वारीचं पीठ घातल्यामुळे भाजी चांगली मिळून येते, एकजीव होते आणि याला कटसुद्धा छान येतो. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता याला चांगलं तेल सुटलेलं आहे. मस्त मसाला आपला इथे भाजला गेलेला आहे आणि आता जे आपला मिठाचं पाणी होतं ते मी यामध्ये घातलं. पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त थिक ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही एवढंच पाणी ठेवू शकता. जर तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता. मला आणखी थोडंसं पातळ हवं होतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं यामध्ये आणि मस्तपैकी तुम्ही पाहू शकताय. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त दाटसरही नाही. एक मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हा रस्सा ठेवलेला आहे आणि याला उकळी आली की मंद गॅसवर त्याला थोड्या वेळ उकळू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याला कटसुद्धा मस्त आलेला आहे. आपलं इथे रस्सा छान उकळलेला आहे. गॅस बंद केला आहे मी इथे. 7-8 मिनटं याला तुम्ही चांगलं उकळवून घेऊ शकता मंद गॅसवरती. बघूनच तोंडाला पाणी सुटेल. एकदम मस्त लालसर असा याला तर्री आलेली आहे. तर्रीबाज रस्सा इथे आपला तयार झालेला आहे. एकदम मस्त झाला आहे. सुक्कं मटणही आपलं इथे तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटणार आहे. तर मस्त आपलं इथं मटणाचा रस्सा आणि सुक्खं मटण तयार आहे. एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. तीळ घालून बघा. तुम्हाला आवडत असेल तर 1-2 चमचे ज्वारीचं पीठ घालून बघा. एकदम छान मटणाची भाजी तयार होते. तर आपण लगेच प्लेट म्हणजे ताट वाढायला घेणार आहोत आणि कांदा आणि लिंबू नसेल तर मग नॉनव्हेजला काही अर्थच नाही आहे. मस्त बाजरीची भाकरी, एका प्लेटमध्ये रस्सा काढून घेते आणि हा रस्स्यावरती तुम्हाला थोडंसं चमकल्यासारखं दिसत असेल तर हे रात्रीचं शूट केलेलं आहे. त्यामुळे ते लाईटच्या प्रकाशामुळे ते वर असं थोडंसं चमक आल्यासारखी दिसत आहे. वाटीमध्ये सुक्कं मटण काढून घेतलं आणि तुम्ही रस्सा बघू शकता, याची तर्री बघू शकता आणि वाव. आणि हे सुक्कं मटण मस्त आपलं इथं मटण थाळी तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे आपण आपलं सुक्कं मटण आणि मस्त रसरशीत रस्सा बनवून झालेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर बघा, मी पूर्ण याच्यामध्ये सगळ्या स्टेप सांगितलेल्या आहेत. तसेच रस्सा मिळून येण्यासाठी कोणता पदार्थ वापरायचा हे पण मी सांगितलेलं आहे. एक कुकरमध्ये शिजवलेले मटण कसं टेस्टी होईल याच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अगदी मस्त होतं हे मटण. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.